अहळी बोलीभाषेत त्याला हळीव असे म्हणतात. लहान मुले दिवाळीत किल्ल्यावर गवत उगवण्यासाठी ते किल्ल्यावर टाकतात. सतत उचकी लागत असेल व सर्व उपाय करून थांबत नसेल तर 20 ग्रॅम अळीव पाव लिटर पाण्यात भिजत घालावे. ते चांगले दाट झाल्यावर उचकी लागलेल्या माणसास वरचेवर पिण्यास द्यावे. याने उचकी थांबते. डिलिव्हरी झालेल्या स्त्रीला जर ब्रेस्ट मिल्क येत नसेल तर तिला हळीवाची खीर देतात. पाव लिटर गाईचे दूध व पाव लिटर नारळाचा रस म्हणजेच नारळाचे दूध एकत्र करून मंद अग्नीवर उकळत ठेवावे. चांगली उकळी आली म्हणजे त्याला 30 ग्रॅम हळीव घालून व तितकाच गूळ घालून चांगले दाट होईपर्यंत ढवळावे. दाट झाल्यावर गॅसवरून खाली घेऊन थंड झाल्यावर ही खीर खावी. त्याने बाळंत स्त्रीला शक्ती येऊन दूध चांगले येते. वाताने कंबर दुखत असल्यास ही खीर खाल्ल्याने फायदा होतो. थंडीमध्ये शरीर पुष्टतेसाठी याचे लाडू खावे. उत्तम रिझल्ट दिसतो.